या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय विचारलंय, तर आईने बाजारातून 14 पेरू आणले आणि राजूने त्यातले 3 पेरू खाल्ले. ठीक आहे. आता पेरू तर तुम्हाला माहिती असेलच, पेरू असा दिसतो. तर आपल्याला प्रश्नात असं विचारलंय की आईने जसा हा एक पेरू इकडे आहे तसे 14 पेरू बाजारातून आणले आणि राजूने त्यातले 3 पेरू खाल्ले. तर पुढे आपल्याला काय विचारलंय, तर आता एकूण किती पेरू शिल्लक राहिले, एकूण किती पेरू शिल्लक राहिले हे आपल्याला प्रश्नात विचारलंय. आपण हा पेरू इथून काढून टाकूया आता. तर आपण इथे हे लिहून घेऊया की सर्वप्रथम आईने बाजारातून किती पेरू आणलेत, तर 14 पेरू आणले. तर आपण इथे लिहून घेऊया की 14 पेरू आपल्याकडे सुरुवातीला होते आणि राजूने त्याच्यातले 3 पेरू खाल्ले. तर आपण इथे लिहूया की राजूने किती खाल्ले, मी इथे गोल करून इथे लिहितो की राजूने याच्यापैकी 3 पेरू खाल्ले. तर आता आपल्याकडे एकूण किती शिल्लक राहिले, तर आपण त्याला अशा प्रकारे लिहू शकतो की किती शिल्लक राहिले याच्यासाठी मी इथे प्रश्नचिन्हाचा वापर करतोय. म्हणजेच आपल्याला एकूण किती पेरू शिल्लक राहिले याची संख्या काढायची आहे. आता याला आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो, जसं की 3 पेरू जे राजूने खाल्लेत ते 3 अधिक जी संख्या आपल्याला शोधायची आहे ते म्हणजे हे प्रश्नचिन्ह बरोबर जे एकूण पेरू आहेत ते म्हणजे किती आहेत, तर ते म्हणजे आहेत आपल्याकडे 14. किंवा आपण याला उलट अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो की 14 पेरूंमधून 3 पेरू राजूने खाल्ले, म्हणजेच मी 14 वजा 3 असं इथे केलं. तर मग किती पेरू शिल्लक राहिले त्याच्यासाठी आपण इथे प्रश्नचिन्ह घेतलं पुन्हा, म्हणजे 14 वजा 3 बरोबर याचं उत्तर आपल्याला मिळेल. तर 14 वजा 3 म्हणजे किती बरं, आपण एक एक वजा करूया. 14 वजा 1 म्हणजे किती झाले 13, 14 वजा 2 म्हणजे झाले 12 आणि 14 वजा 3 म्हणजे झाले 11. म्हणजेच आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी 11 हे उत्तर मिळालं. म्हणजेच 11 बरोबर काय आलं, तर 11 बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजेच एकूण किती पेरू शिल्लक राहिले, तर एकूण 11 पेरू शिल्लक राहिले. आपण अजून एक उदाहरण बघूया. तर या उदाहरणात आपल्याला काय विचारलंय, बागेमध्ये 9 लाल फुलं आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही इथे बघाल हे एक लाल फुल आहे, अशी 9 लाल फुलं आपल्याकडे आहेत. आणि पुढे काय विचारलंय, तर 5 पिवळी फुले आहेत. हे बघा हे पिवळं फुल तुम्हाला दिसतंय. तर अशी फुलं किती आहेत, तर अशी फुलं आपल्याकडे आहेत 5 आणि लाल फुलं किती आहेत, तर लाल आहेत 9. तर बागेत एकूण फुले किती आहेत. ठीक आहे. तर आपल्याला एकूण फुलांची संख्या काढायची आहे. तर आपण इथे लिहून घेऊया की आपल्याला काढायची जी संख्या आहे ती म्हणजे हे प्रश्नचिन्ह इतकं आहे आणि आपल्याला दिलेलं काय आहे, तर यापैकी 9 फुलं ही आहेत लाल फुलं आणि 5 फुलं जी आहेत ती आपल्याला पिवळी फुलं आहेत असं दिलेलं आहे. म्हणजेच याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो की ही 9 फुलं अधिक ही 5 फुलं बरोबर किती होईल, तर बरोबर आपल्याला हे प्रश्नचिन्ह इतकी फुलं मिळतील आणि यांची एकूण जी संख्या आहे ती या प्रश्नचिन्हाच्या बरोबर असेल. तर आपण 9 आणि 5 यांची बेरीज करूया. तर 9 अधिक 1 किती 10, 9 अधिक 2 बरोबर 11, 9 अधिक 3 बरोबर 12, 9 अधिक 4 बरोबर 13 आणि 9 अधिक 5 बरोबर किती 14. तर 9 अधिक 5 बरोबर 14, म्हणजेच 14 हे प्रश्नचिन्हाचं आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे. तर बागेमध्ये एकूण किती फुलं आहेत, आपल्याला त्यांची संख्या मिळाली 14.